मित्रांनो, कल्पना करा, जगातील सर्वात ताकदवान व्यक्तींपैकी एक असा माणूस ज्याच्या एका निर्णयाने संपूर्ण जग हादरू शकते. तो माणूस म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ पुतिन सत्तेत आहेत आणि या काळात ते अनेक शत्रू राष्ट्रांच्या गुप्तचर संस्था व दहशतवादी संघटनांच्या थेट निशाण्यावर राहिले आहेत. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ला करण्याचे प्रयत्न देखील झाले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत कोणीही त्यांच्या केसालाही धक्का लावू शकलेलं नाही. मग नेमकं पुतिन यांच्या सुरक्षेचं रहस्य काय? अमेरिकेच्या राष्ट्रपतींपेक्षाही यांची सुरक्षा इतकी मजबूत कशी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुतिन यांच्या सुरक्षेचे असे 5 जबरदस्त पॉईंट्स पाहणार आहोत. त्यामुळे त्यांना इजा पोहोचवणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुतिन यांच्या सुरक्षेची कहाणी सुरू होते FSO पासून. FSO म्हणजे फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस, रशियाची एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली सुरक्षा एजन्सी, जी थेट राष्ट्रपतींच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळते. हे लोक केवळ बॉडीगार्ड नसून पूर्णपणे प्रशिक्षित गुप्तहेर असतात. या एजन्सीत निवड होणे म्हणजे जणू ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्या इतकेच कठीण काम आहे. त्यांची ट्रेनिंग इतकी कठोर असते की ते एका सेकंदात हजारो संभाव्य धोके ओळखू शकतात. FSOने पुतिन यांच्या आजूबाजूचे सुरक्षेचे एक पूर्ण चक्रव्यूह उभं केलं आहे. या संरक्षण कवचात घुसण्याचा प्रयत्न म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आता पाहूया ते 5 प्रमुख पॉईंट्स कोणते. पहिला पॉईंट म्हणजे पुतिन यांची खास गाडी ऑरस सेनेट. तुम्ही पुतिन यांना अनेकदा एका लक्झरी कारमधून प्रवास करताना पाहिलं असेल, पण ही सामान्य गाडी नाही. 4 चाकांवरची चालती फिरती तोफ म्हणजेच ऑरस सेनेट. या गाडीभोवती इतक्या जाड आर्मर प्लेट्स लावल्या असतात की हे AK-47च्या गोळ्याच नव्हे तर RPG रॉकेटचा हल्लासुद्धा ती सहन करू शकते. काचा अनेक इंच जाड असतात. या गाडीत अत्याधुनिक एअर प्युरिफिकेशन सिस्टीम आहे, जी केमिकल किंवा न्यूक्लिअर हल्ल्याच्या वेळीही आत शुद्ध हवा पुरवते. म्हणजेच बाहेर विषारी गॅस पसरला तरी पुतिन पूर्णपणे सुरक्षित राहतात. गाडीचे टायर पंक्चर झाले तरी ताशी 100 किलोमीटर वेगाने धावू शकतात. शिवाय या ताफ्यात जॅमिंग डिव्हाइस असलेले वाहन असतात, जी रिमोट कंट्रोल बॉम्बचे सिग्नल ब्लॉक करून त्यांना निष्क्रिय करतात. थोडक्यात सांगायचं तर ही गाडी म्हणजे पुतिन यांच्यासाठी एक चालतं फिरतं टँकच आहे. दुसरा पॉईंट म्हणजे सुरक्षेचे 7 स्तर म्हणजेच रिंग्स ऑफ सिक्युरिटी. पुतिन यांच्या भोवती असलेले सुरक्षा जवान एखाद्या वर्तुळासारख्या रचनेत तैनात असतात. पहिल्या रिंगमधील जवान पुतिन यांच्या अगदी जवळ चालतात. त्यांचा हात कायम जॅकेट खाली असतो, जेणेकरून क्षणात शस्त्र बाहेर काढता येईल. त्यांचं मुख्य काम म्हणजे पुतिन यांच्यावर होणारा थेट हल्ल्याचा स्वतःच्या शरीराने अडवणं. दुसऱ्या रिंगमधील जवान जमाव, इमारती, खिडक्या आणि आसपासच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतात. तर तिसऱ्या रिंगमधील साध्या वेशातील गुप्तचर अधिकारी असतात, जे सामान्य लोकांमध्ये मिसळून संशयास्पद हालचाली शोधतात. हे सर्व सुरक्षा कर्मचारी गोळीबारातच नव्हे तर विविध मार्शल आर्ट्समध्येही तज्ज्ञ असतात आणि त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबीचा कणही नसतो. तिसरा पॉईंट म्हणजे अनटचेबल किचन आणि फूड सेफ्टी. पुतिन यांना इजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे विषबाधा, पण पुतिन यांच्या बाबतीत हीच गोष्ट सर्वात अवघड ठरते. पुतिन जेथे जातील, देशात असो वा परदेशात, त्यांच्यासोबत खास फूड सेफ्टी टीम असते. त्यांचे वैयक्तिक शेफ्स असतात आणि सगळं अन्न FSOच्या थेट देखरेखीखालीच तयार केलं जातं. प्रत्येक पदार्थ आणि पेयाचं अनेक वेळा केमिकल आणि विषारी घटकांसाठी परीक्षण केलं जातं. काही अहवालानुसार FSOमधील काही लोक ते अन्न खाऊन पाहतात आणि 24 तासात काहीच त्रास झाला नाही तरच ते अन्न सुरक्षित मानलं जातं. त्यांच्या सभोवती कायम एक पूर्ण वैद्यकीय पथक असतं, ज्यात विविध तज्ज्ञ डॉक्टर्स, आवश्यक औषधं आणि सर्व ब्लड ग्रुपचं रक्त तयार ठेवलेलं असतं. चौथा पॉईंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक ढाल. आजच्या काळात धोके फक्त बंदूक किंवा बॉम्बपुरते मर्यादित नाही. ड्रोन हल्ले आणि इलेक्ट्रॉनिक बॉम्बचाही धोका असू शकतो. पुतिन ज्या मार्गाने प्रवास करतात त्या संपूर्ण परिसरातील मोबाईल, वायफाय आणि रेडिओ सिग्नल्स काही काळासाठी FSOद्वारे ब्लॉक केल्या जातात. त्यांच्या ताफ्यात खास इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर वाहने असतात. FSOकडे अत्याधुनिक अँटी ड्रोन सिस्टीम आहे, जी पुतिन यांच्या भोवती इलेक्ट्रॉनिक शील्ड तयार करून त्यांच्या दिशेने येणारा कुठलाही ड्रोन हल्ला त्वरित निष्क्रिय करतात. पुतिन यांचं कम्युनिकेशन इतकं प्रगत आणि इन्क्रिप्टेड असतं की जगातील कुठलीही गुप्तचर संस्था ते सहजपणे फोडू शकत नाही. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे अदृश्य निवासस्थान. पुतिन एकाच ठिकाणी फार काळ राहत नाहीत. हाच त्यांच्या सुरक्षेचा सर्वात मोठा गुपित भाग आहे.
रशियावर त्यांच्याकडे अनेक गुप्त निवासस्थान आणि बंकर्स तयार आहेत, जे भूकंपापासून अणुबॉम्बपर्यंत कुठलाही हल्ला सहज सहन करू शकतील. अनेकदा त्यांच्या जवळच्या लोकांनाही माहीत नसतं की पुतिन नेमके कुठे आहेत. त्यांची प्रवास योजना इतकी अचानक आणि गोपनीय असते की शत्रूलाही त्यांच्या लोकेशनचा अंदाज लावणं जवळपास अशक्य ठरतं. जेव्हा ते एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातात, तेव्हा एफएसओची टीम अनेक आठवडे आधीपासून त्या परिसरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक इमारत, प्रत्येक कोपरा तपासते. पर्यायी मार्ग, 360 डिग्री निगराणी आणि 24 तास सर्व्हेलन्स हे सगळं आधीच तयार असतं. तर मित्रांनो, ही आहेत ती 5 सुरक्षा कवच, ज्यामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या भोवती एक अभेद्य भिंत उभी राहिली आहे. या सुरक्षेमध्ये मानवी बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा कमाल वापर केला गेलेला आहे. तुम्हाला या 5 पॉईंट्सपैकी कुठला पॉईंट सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.